नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। तुम्ही बघू शकता, हे जे आहे आपल्या शेळ्या पूर्ण आपल्या शेळी पालनासंदर्भातील आपले व्हिडिओ असेच येत राहतील। हा पहिलाच व्हिडिओ आहे। जर चांगला प्रतिसाद भेटला तर आपण नक्कीच जास्त प्रमाणामध्ये व्हिडिओ आणू आणि आपली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, शेळी पालनामधील किंवा पावसाळ्यातील सुक्या चाऱ्याचे महत्त्व हा आजचा विषय आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आहे तुरीचे गुळी। हे तुरीचे कुटार जे आहे ना, हे आपले घरचेच गुळे आहे, विकतचा वगैरे नाही आहे, आपल्या घरातला आहे। कसं आहे मित्रांनो, शेळीपालन हा सुक्या चाऱ्यावरती 70% अवलंबून असतो असं माझं म्हणणं आहे। कारण होतं काय, पावसाळ्याच्या जरी दृष्टिकोनातून जर जास्त विचार केला, आता हिवाळ्याचे काही दिवस, आता उन्हाळा काय आपण ओला चारा म्हणजे नेपेर असो किंवा तुती, हादगा, शेवरी, सुबाबूळ ह्या चाऱ्यांचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला तरी अडचण काही होणार नाही। पण पावसाळ्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण ओला चारा जास्त दिलो तर पाण्याचं प्रमाण जास्त होणं किंवा त्याला संडास लागणं आणि अनेक आजार म्हणजे शेळ्या खराब होत चालणं, अशक्तपणा येणं, ह्या अशा गोष्टी जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटतात मित्रांनो। आणि बंदिस्त फार्ममध्ये तर जास्तच आपण अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते। तर तुम्ही पाहू शकता, हे असे पोते, ह्या अशा पोत्यामध्ये आपण सुका चारा हा स्टोअर करून ठेवू शकतो। हे खूप जास्त महत्त्वाचे मित्रांनो। कारण कसं आहे, याच्यामध्ये मीठ, मिनरल मिक्सचर वगैरे घालून जर स्टोअर करून जर ठेवलं तर ह्या बघा मित्रांनो, उत्कृष्ट चारा आहे। हा चारा आपण पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पाऊस जास्त प्रमाणामध्ये चालू असतो त्यावेळेस आपण हा चारा देऊ शकतो। याच्यानं काय होतं, आता शेळी पालन म्हणलं की वेट गेन असो किंवा आजार जास्त येत नाहीत जास्त सुक्या चाऱ्यामुळे। त्याच्यामुळं कसं आहे, सुका चारा देणं जनावरांना खूप जास्त महत्त्वाचं आहे। तो आपला बैल आहे, अजून एक तिकडे चरतो, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, हा होता आजचा विषय की तुरीची गोळी। तर आता तुरीची गोळी असो, हरभऱ्याची गोळी असो किंवा कडबा असो, सुका चारा जो आपण म्हणतो हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। आणि आता माझ्या फार्मवरती जर बघायला गेलं तर 4G बुलेट नेपियर तुम्ही पाहू शकता इकडे मित्रांनो, हा रेड नेपियर आहे। रेड नेपियर, आपण तिकडे जाऊयात। रेड नेपियर असो, स्मार्ट नेपियर असो, 4G बुलेट नेपियर, ह्यानी तुती, सुबाबूळ, मेथी घास, हे अशा प्रमाणातले चारे मी स्वतः लागवड केलेली आहेत माझ्या शेतामध्ये। आपण सविस्तर प्रत्येक गोष्टीची माहिती नक्कीच घेऊ। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा आहे रेड नेपियर। आपल्या शेळ्या तुम्ही बघू शकता इकडे आहेत, काही इथे चरत आहेत 10-15 आणि काही आपल्या फार्ममध्ये आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले आता हे ओल्या चाऱ्यामध्ये कसं आहे, मी सांगितल्याप्रमाणे बरेच आपण चारे लावू शकतो। तर हा रेड नेपियर इकडे कट केलेला आणि इकडे हे बघा हा वाढता, हा 4G बुलेट नेपियर तुम्ही बघू शकता। 4G बुलेट नेपियर आणि ही एक सरी आहे, ते स्मार्ट नेपियर जे की बाहुबली चारा आपण म्हणत असतो, इंडोनेशियन स्मार्ट नेपियर। आणि हा जवारीचा कडबा वगैरे नंतर आपल्याला भेटू शकतो। तर मित्रांनो, शेळीपालन ज्यावेळेस आपण बंदिस्त शेळीपालन जेव्हा करतो तेव्हा चाऱ्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। त्याच्यामुळं आपलं प्लॅनिंग जे आहे ते खूप महत्त्वाचं असलं पाहिजे भविष्याच्या दृष्टिकोनातून। त्याच्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, अजून पहिलाच व्हिडिओ आहे आपला, त्यामुळे खूप खूप धन्यवाद मित्रांनो, थँक्यू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।